नमस्कार मित्रांनो, परत आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। अतिशय खुश खबर, आनंदाची बातमी आहे। 7व्या वेतन आयोगाची प्रक्रिया सुरू झाली असून सेवा पुस्तिकामध्ये कशा प्रकारे नोंदी घेतल्या जात आहे याची माहिती, त्याचबरोबर आज एक नवीन परिपत्रक आलेला आहे त्याची सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। तत्पूर्वी आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला कशा प्रकारे आहे माहिती आपण जाणून घेऊया। टोटल सपोर्ट या नावासमोरील सबस्क्राइबर क्लिक करा आणि त्यानंतर समोर एक बेल दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून या चॅनलवरचे सर्व नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील। तर मित्रांनो, सेवा पुस्तिकामध्ये कशा प्रकारे नोंदी घेतल्या जात आहे याची माहिती पाहण्या अगोदर आपण एक आज नवीन परिपत्रक आलेला आहे याविषयी सुद्धा माहिती जाणून घेऊया। बघा, सर्व अनुदानित खाजगी माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, नवीन शाळा 100% व 20% जादा तुकड्या अध्यापक विद्यालये, सैनिकी शाळा यांच्या मुख्याध्यापक प्राचार्य यांना सूचित करण्यात येत आहे की मार्च 2019 चे नियमित वेतन, अनुदान देयक, सुधारित वेतन संरचना 7व्या वेतन आयोगानुसार ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याबाबत अशा प्रकारे आज नवीन परिपत्रक आलेला आहे। बघा, शासन निर्णय दिनांक 21/8/2018 नुसार मार्च 2019 चे नियमित वेतन, अनुदान देयक ऑफलाईन पद्धतीने दिनांक 23/3/2019 ते 27/3/2019 पर्यंत सादर करण्यात यावे। वेतन देयक हे A4 या साईजमध्ये आपल्या स्तरावरून पूर्णपणे तपासून बिनचूक असल्याची खात्री करूनच सादर करावी। नंतर बघा, वेतन देयकात कर्मचाऱ्याच्या नावाचे खाली कर्मचाऱ्यांच्या शालार्थ ID न चुकता नमूद करावा। शालार्थ ID नसल्यास मान्य शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या शालार्थ प्रणालीमध्ये नाव समाविष्ट करण्याबाबत आदेशाचा जावक क्रमांक व दिनांक नमूद करावा। तसे प्रमाणपत्र सादर करावे, अन्यथा देयक पारित होणार नाही। मार्च 2019 चे देयक कार्यालयीन वेळेत स्वीकारण्यात येईल। शासन निर्णय क्रमांक वेतन 119/1919 TAN 3 मंत्रालय मुंबई 32 दिनांक 22/2/2019 तसेच मान्य शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे आदेश क्रमांक 1692 दिनांक 28/2/2019 अन्वये अनुदानित खाजगी माध्यमिक, कमावी, DED कॉलेज व सैनिकी शाळेतील पूर्णवेळ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना लागू करण्याबाबतचे आदेश प्राप्त झाले आहे। जानेवारी 19 ते फेब्रुवारी 19 पर्यंत या 2 महिन्याची सुधारित वेतन मॅट्रिक्स मधील वेतनाची थकबाकी स्वतंत्ररित्या देयकात दर्शवण्यात यावी। तसेच देयकासोबत 7वे वेतन आयोगाप्रमाणे शालेय स्तरावर केलेल्या वेतन निश्चिती प्रपत्र, विकल्प, वचनपत्र न चुकता देयकासोबत जोडण्यात यावे। त्याचबरोबर दिनांक 1/1/2016 रोजी असलेल्या वेतनाबाबत 6व्या वेतन आयोगाची शेवटची वेतन निश्चिती सेवा पुस्तकातील पानाची प्रमाणित छायांकित प्रत न चुकता देयकासोबत जोडण्यात यावी, शिक्कानी आहे। त्याचबरोबर इतर बाबी मागील प्रमाणेच म्हणजेच शाळेचा शालार्थ ID, सन 2018-19 ची संच मान्यता, मुख्याध्यापक पदाची मान्यता, आर्थिक व प्रशासकीय अधिकार, वर्धित मान्यता सोबत जोडावी। तर अशा प्रकारे परिपत्रक आलेलं आहे। त्याचबरोबर तर बघा, या ठिकाणी सेवा पुस्तिकेमध्ये कशा प्रकारे नोंदी घेतल्या जात आहे याची माहिती आहे। बघा, महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम 2019 व या ठिकाणी शासन निर्णय दिलेले आहेत। शासन अधिसूचना, शासन परिपत्रक, महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय या ठिकाणी दिलेला आहे। त्याबरोबर सूचनेनुसार श्री नाव या ठिकाणी दिलेलं आहे, त्यांचे पदनाम आहे आणि दिनांक 1/1/2016 रोजीची पदाची विद्यमान संरचना, वेतन बँड दिलेला आहे। त्याचबरोबर ग्रेड वेतन दिलेलं आहे आणि त्यानुसार संबंधिताची दिलेल्या विकल्पानुसार सुधारित वेतन मॅट्रिक्समध्ये वेतन स्तर दिलेले आहे। वेतन स्तरामध्ये एकूण मूळ वेतन या ठिकाणी दिलेलं आहे आणि कार्यालयाचा आदेश क्रमांक त्याचबरोबर निश्चित करण्यात आले असून या वेतनवाढीचे नंतर होणारे वेतनवाढ खालीलप्रमाणे आहे। या ठिकाणी दिलेले आहे 1/1/2016 वेतन, त्याबरोबर वेतनवाढ आणि मूळ वेतन पूर्ण 1/1/16, 1/7/16, 1/7/17, 1/7/18 या ठिकाणी सर्व माहिती दिलेली आहे आणि पुढील वेतनवाढ ही दिनांक 1 जुलै 2019 रोजी देय राहील, अशा प्रकारे माहिती या ठिकाणी दिलेली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही माहिती आपणापर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं। आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।